ठीक आहे, आपण क्वेश्चन पाहूया. फर्स्ट क्वेश्चन काय बघा. 56 या संख्येचे अक्षरात रूप कोणते? 56 म्हणजेच काय? 56. पहिला प्रश्न आहे. शिव म्यूट करायचं कोणते रे? सर्वांनी. सर्वांनी म्यूट सगळ्यांना करा बरं. प्रश्न विचार. तुमचे क्वेश्चन बरोबर आलेत का नाही ते चेक करायचंय. 56 या संख्येचे अक्षरात रूप कोणते? 56 म्हणजेच काय? 56. आणि 56 हा शब्द पर्याय क्रमांक 2 मध्ये करेक्ट आहे. नेक्स्ट, तुम्ही तुमचे क्वेश्चन सॉल्व्ह केले त्याच्यामध्ये चेक करायचे. 48 या संख्येचे अक्षरात रूप कोणते? 48 म्हणजेच काय? 48. आणि 48 हा शब्द पर्याय क्रमांक 1 मध्ये करेक्ट लिहिलेला आहे. नेक्स्ट, 18 या संख्येचे अक्षरात रूप कोणते? 18 आपण अक्षरात लिहिताना पर्याय क्रमांक 3 मध्ये बरोबर लिहिलेला आहे, असाच लिहितो. आणि 18 म्हणजेच काय? 18. इंग्लिश मीडियमच्या मुलांसाठी 18. नेक्स्ट, 60 या संख्येचे अक्षरात रूप कोणते? 60 पर्याय क्रमांक 2. 60 म्हणजेच काय? 60. नेक्स्ट, 75 या संख्येचे अक्षरात रूप कोणते? 75 ही संख्या अक्षरात पर्याय क्रमांक 1 मध्ये ही करेक्ट अशी आहे. 75 म्हणजेच काय? 75. 75 लिहून देत जाऊ का रे? लिहायला तर इथं प्रॉब्लेम होतो. नाही होणार इथं लिहून. नेक्स्ट, 32 या संख्येचे अक्षरात रूप कोणते? 32. 32 हा शब्द आपण पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेला आहे तसा लिहितो. 32 म्हणजेच काय? 32. नेक्स्ट, 99 या संख्येचे अक्षरात रूप कोणते? 99. आता 99 हा पर्यायच दिलेला नाहीये इथे, म्हणून पर्यायामध्ये जर आपण चेक केलं तर 90 आणि 9 म्हणजे ह्या पद्धतीने सुद्धा आपण त्याचं वाचन करू शकतो. म्हणून 7व्याचा पर्याय क्रमांक 1 हा करेक्ट आहे. 99 म्हणजेच काय? 99. हे असं लक्षात ठेवायचं. ह्या टाइप मध्ये जर क्वेश्चन आले आणि जर पर्यायामध्ये नसतं, 99 जर पर्यायामध्ये असतं तर ते आन्सर आलं असतं. पण 99 नाहीच आहे, तर मग दुसरे पर्याय पाहिजे. 56, 55, 66. 90 आणि 9 ला सुद्धा 99 म्हणतात. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे करेक्ट आहे. नेक्स्ट, नेक्स्ट पहा, 41 या संख्येचे अक्षरात रूप कोणते? 41. 41 हा पर्याय दिलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3. खर तर हे पहा, ह्याच्यासाठी अजून खाली जरा ऑप्शन पाहिजे होते की 1 आणि 2 बरोबर, 3 आणि 4 बरोबर, असं म्हणजे 1 आणि 4 बरोबर असे ऑप्शन पाहिजे होते, पण इथे दिलेलं नाही, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे करेक्ट आता आता सध्या कंडिशनला.
पर्याय क्रमांक 4 हे 8चं बरोबर आहे, नाही तर 41. आता आपण पाहिलं ना 99चं, 40 आणि 1 सुद्धा त्याचं आपण वाचन करतो ना, पण पर्यायामध्ये दिलेलं नाहीये, म्हणून पहिली प्रायोरिटी कोणाला द्यायची? 41 या शब्दालाच द्यायची. 41 म्हणजेच काय? 41. नेक्स्ट. 27 या संख्येचे अक्षरात रूप कोणते? 27 आहे. 27 पर्याय क्रमांक 4 मध्ये 27 हा शब्द योग्य पद्धतीने लिहिलेला आहे, म्हणून 9व्याचं पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. 27 म्हणजे 27. नेक्स्ट. 84 या संख्येचे अक्षरात रूप कोणते? 84 ही संख्या अक्षरात लिहिताना पर्याय क्रमांक 1 मध्ये बरोबर लिहिलेली आहे, म्हणून आपलं 10व्याचा आन्सर 1 आहे आणि 84 लाच 84 असे म्हणतात. नेक्स्ट. 87 या संख्येचा अंक कोणता? 87 म्हणजेच काय? 87. 87 आणि 87 लिहिताना कसं लिहितो आपण? पर्याय क्रमांक 2. 11चं पर्याय क्रमांक 2. 87 म्हणजेच काय? 87. नेक्स्ट. 49 या संख्येचा अंक कोणता? 49 म्हणजेच काय? 49. 49 लिहिताना आपण पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेलं आहे ते करेक्ट वेने लिहितो. इंग्लिश मिडियमच्या स्टुडंटने 49 म्हणजेच काय? 49. नेक्स्ट. 18 या संख्येचा अंक कोणता? 18 ही संख्या लिहिताना आपण पर्याय क्रमांक 3 मध्ये दिली तशीच लिहितो. 18 म्हणजेच 18. नेक्स्ट. 60 या संख्येचा अंक कोणता? 60 ही संख्या आपण अंकात लिहिताना पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे तशी लिहितो. 60 म्हणजे 60. पंच्याहत्तर या संख्येचा अंक कोणता? 75 ही संख्या लिहिताना आपण अक्षरात सॉरी अंकात पर्याय क्रमांक 3 मध्ये दिली तशी लिहितो. 75 म्हणजेच काय? 75. 75 म्हणजेच काय? 75. नेक्स्ट. 52 या संख्येचा अंक कोणता? 52 ही संख्या आपण अंकात लिहिताना अशा पद्धतीने लिहितो. 52 म्हणजेच काय? 52. नेक्स्ट. 99 या संख्येचा अंक कोणता? 99 ही संख्या अंकात लिहिताना अशा पद्धतीने लिहितात. 99 म्हणजेच 99. एक्केचाळीस या संख्येचा अंक कोणता? 41 ही संख्या अंकात लिहिताना या पद्धतीने लिहितात.
41 म्हणजेच 41. 27 या संख्येचा अंक कोणता? 27 ही संख्या अंकात लिहिताना या पद्धतीने लिहितात. 27 म्हणजेच काय? 27. नेक्स्ट, 84 या संख्येचा अंक कोणता? 84 ही संख्या अंकात लिहिताना या पद्धतीने लिहितात. 84 म्हणजेच काय? 84. अशा पद्धतीने आपले 20 क्वेश्चन सॉल्व्ह करून झालेले आहे. कोणाकोणाला किती मार्क्स पडले फक्त चॅट बॉक्सला टाकायचे ते, आणि ज्यांचे कोणाचे क्वेश्चन काही चुकले असेल तर ते आन्सर पाहायचे ते काय येते नक्की.